वर्धा लोकसभेचे खासदार कोण या प्रश्नाचं उत्तर आज मिळणार आहे। आज मतमोजणी होते आहे आणि मतमोजणी काही तासावर असताना आपल्या सोबत बोलण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे आहेत। आजच्या मतमोजणीला घेऊन त्यांचे काय व्ह्यूज आहेत, कशा पद्धतीने तुम्ही या मतमोजणीकडे पाहताय, काय वाटतंय तुम्हाला? नाही, आज निकाल येतात आहे आणि 10 वर्षाचा जो कार्यकाळ भारतीय जनता पक्षाचा या देशामध्ये राहिलेला आहे, ज्या कार्यकाळाच्या बद्दल या देशातल्या लोकांमध्ये प्रचंड रोष आणि संताप होता, या सर्व गोष्टीचं प्रतिबिंब आज मतदानामध्ये निश्चित दिसेल असा माझा विश्वास आहे। लोक वाट बघत होते की आम्ही केव्हा मतदान करतो आणि केव्हा भारतीय जनता पक्षाला सत्तेवरनं खाली करतो। आज त्याचीच प्रतीक्षा लोकांची संपते आहे आणि येत्या काही तासामध्ये निश्चित या देशाचं चित्र स्पष्ट होईल आणि मतदार राजा निश्चित जिंकेल हा माझा विश्वास आहे। रिंगणात असतानाही दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये विशेष स्पर्धा होती, भाजप आणि महाविकास आघाडी अशा पद्धतीचं हा चित्र होतं। एकूणच रामदास तळस दुसऱ्या बाजूला आहेत, एकीकडे तुम्ही आहात। तुम्ही कशा पद्धतीनं निवडणुकीला समोर गेलात आणि आज निकाल येतोय, आज तुमचं भाग्य नेमकं काय ठरतं काय नाही, तुम्हाला काय वाटतंय? नाही, लढत जरी आमच्या दोघांमध्ये असली तरी मी तरी समजतो की माननीय तळस साहेबांनीच माझं काम थोडं हलकं करून दिलं, कारण की 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीचा जनसंपर्क एखाद्या लोकप्रतिनिधीचा लोकांसोबत असायला पाहिजे, तो संपर्कच त्यांचा या 10 वर्षामध्ये राहिला नाही। अनेक भागामध्ये तर जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा लोक अक्षरशः सांगत होते की 10 वर्षामध्ये त्यांचा चेहरा सुद्धा आम्ही बघितला नाही। त्यामुळे तळस साहेबांनीच माझं काम थोडं हलकं करून दिलं आहे, हे सुद्धा मी या ठिकाणी सांगतो, त्यांचा आभार मानतो। आणि निश्चित एक वैयक्तिक उमेदवार म्हणून त्यांच्याबद्दलची नाराजी आणि सरकारबद्दलची नाराजी तर आहेच, ती संपूर्ण देशात आहे। शेतकरी नाराज, सुशिक्षित बेरोजगार नाराज, महिला नाराज, छोटे व्यापारी नाराज, सर्व एकही घटक या देशातला समाधानी नव्हता सरकारवर। आणि निश्चित त्यांनी जो आपला संताप, जो रोष सरकारवर दाखवायचा होता, तो मतदानाच्या माध्यमातून दाखवला आहे आणि आज त्याचं निकाल आपल्याला पाहायला मिळणार आहे। असं असलं तरी कालपर्यंत जे एक्झिट पोल आलेले आहेत त्यात चित्र जरा वेगळं दिसलंय, महाविकास आघाडी कुठे दिसत नाहीये। तुम्ही यावर काय म्हणा? एक्झिट पोल काही जरी सांगत असेल तरी मीच दाव्याने सांगतो की लोकांमध्ये जेव्हा आम्ही वावरतो, लोकांमध्ये जेव्हा आम्ही ग्राउंडवर काम करतो, त्यावेळेला एखाद वेळ आपल्याला उमेदवार म्हणून आपल्याला तो कळतं की लोकांच्या मनामध्ये काय आहे, लोक आपल्या बाजूने आहे की विरोधात आहे, हे आपल्याला कळतं। त्यामुळं हा जो कालावधी होता आपला पूर्ण प्रचाराचा, त्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीचा लोकांचा रोष सरकारवर होता, मी दाव्याने सांगतो की निश्चित तेच चित्र आज आपल्याला निकालामध्ये पाहायला भेटेल आणि महाविकास आघाडीला घवघवीत यश महाराष्ट्रामध्ये निश्चित मिळेल, हा पूर्ण विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो। मतमोजणीच्या दृष्टीने काय खबरदारी आपण घेतली? कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील किंवा पोलिंग एजंट असतील, काय जे काही ज्या पद्धतीनं मतमोजणी प्रतिनिधी दक्ष राहायला पाहिजे, अलर्ट राहायला पाहिजे, काय त्यांनी केलं पाहिजे, या सर्व गोष्टीचं ट्रेनिंग आम्ही कालच आमच्या सर्व मतमोजणी प्रतिनिधींना दिलेलं आहे आणि त्या पद्धतीनं सर्व आमचे मतमोजणी प्रतिनिधी अतिशय दक्ष राहून या प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत। विजयाचा गुलाल उधळणार यावर ठाम विश्वास? 100% विजय इंडिया आघाडीचा, विजय महाविकास आघाडीचा आणि विजय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 100%। विजयाचा गुलाल उधळणार असा विश्वास जरी व्यक्त झाला तरीही या मतमोजणीनंतर नेमकं कुणाच्या पारड्यात मतदान पडतंय आणि कशा पद्धतीनं कुणाचं भाग्य उजळतं हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।